अशा या कार्यक्रमाचे सरकारी आणि या भागाचे लोकप्रिय खासदार राहुल शेवाळजी, ज्यांचे विचार सुरुवातीला आपण ऐकले ते रविदास गायकवाड, आर जी वेलकर, ज्यांचा रिपब्लिकन आठवले पक्षाचे प्रमुख गौतम सोनवणे, आमचे सरकारी रवींद्र पवार, राखी जाधव, किसन मिस्त्री आणि हा सवन सोहळा ज्यांनी या ठिकाणी आयोजित केला ते ॲडव्होकेट निलेश भोसले आणि आपण सगळे बंधू भगिनींनो, आजचा दिवस आपल्या लोकांच्या जीवनामध्ये कायम राहील असा आजचा दिवस आहे. मुंबई हे शहर कष्टकऱ्यांचं शहर आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी येत असतात. महाराष्ट्रामध्ये काही भाग हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला असतो. ज्याच्यामध्ये अहमदनगर असेल, ज्याच्यामध्ये विहीर असेल तर विहीरचे अहमदनगरचे दुष्काळात सापडलेले अनेक कुटुंब एकेकाळी या मुंबई शहरामध्ये आले. राहायला जागा नव्हती, पण कष्टकऱ्यांनी इथं एक विभाग स्थापन केला जो प्रबुद्धनगर म्हणून ओळखला जातो. जुनी झोपडपट्टी होती. राज्य सरकारची योजना आहे की ती झोपडपट्टी हे सारे या योजनेमधून चांगली निवासाची व्यवस्था करता आली तशी केली पाहिजे. आणि तुम्हाला मला सगळ्यांना आनंद की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं ही SRAची संस्था तुम्ही लोकांनी या ठिकाणी स्थापन आणि अतिशय चांगल्या प्रकारची घरं आज या ठिकाणी तुम्ही बांधलेली आहेत. ही घरं अतिशय 300 स्क्वेअर फुटाच्या आसपासची तुम्हाला लोकांची गरज भागवत आली. बाकीच्या सुविधा आहेत. बौद्ध म्हणजे अन्य सुविधा ज्या हव्यात त्याची उभारणी आहे. आणि एका दृष्टीनं हे प्रबुद्ध नगर किंवा सगळ्यांच्या दृष्टीनं एक अतिशय प्रश्नाची सोडवणूक झालेलं हे तुमचं नगर आहे. त्या नगरामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत निलेश आणि त्यांच्या सहकार्यांनी केलं. त्यांना मी अंतःकरणापासून धन्यवाद या ठिकाणी देऊ इच्छितो. आज सर्व देशामध्ये लोक अस्वस्थ आहेत. काश्मीरमध्ये काही हल्ले झाले. त्या हल्ल्याच्या पाठीमागं अतिरेकी शक्ती होत्या. शेजारच्या राज्यातून तिथे हातभार लावला गेला. आणि अशा स्थितीमध्ये आज आपण या ठिकाणी कार्यक्रमाच्यासाठी एकत्र आलो. संकट दिसतंय, पण त्या संकटावर मात करण्याची हिंमत या देशाच्या नागरिकांची आहे. आणि म्हणून कालच्या काश्मीरच्या गोळीबारामध्ये 27-28
नेमकं मृत्यूमध्ये संबंध देश हा राहिला, पण जमेची बाजू ही आहे की या संकटाच्या काळात संबंध देश एकत्र राहिला. काश्मीरमध्ये काश्मीरच्या जनतेनं या दहशतवादाचा निषेध करण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि सगळी काश्मीरी जनतेची शक्ती या देशाच्या जनतेच्या बरोबर आहे या प्रकारचा निर्धार हा त्या लोकांनी केला. आणि म्हणून संकटं येतात, संकटं जातात, पण त्या संकटावर मात करायची हिंमत जर आपल्या सगळ्यांच्याच असेल तर त्याची चिंता करायचं कारण नाही आहे. आणि म्हणून या सगळ्या काळात जे जे काही प्रश्न निर्माण होतील त्याच्यामध्ये एकत्र राहून आपण त्याचा सामना करू. हा देश एकसंघ देश आहे, हा इतिहास जगाला सांगू. आणि त्या प्रकारची वेळ ही आत्ता आलेली आहे. पण त्याच वेळेला तुमच्या निवाऱ्याचा प्रश्न हा या ठिकाणी सुचतो आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि त्या कामालाच तुम्हाला सदिच्छा द्यायला व्यासपीठाचे सगळे आज तुमच्याबरोबर या ठिकाणी आहेत. त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. निलेशनी याच्यामध्ये जे कष्ट केले, निलेशनी हे संघटित करायला जो काही प्रयत्न केला त्याबद्दल निलेश भोसलेंना मी धन्यवाद देतो. आणि त्यांना खात्री देतो की इथं कुठल्याही अडचणी आल्या, प्रश्न आले, सरसा आश्वासन असो, आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत आणि तुमचं दुःख दूर करायला आम्हा लोकांची साथ कायम राहील. तुम्ही लोकांच्यासाठी जशी वडिलांनी जनतेची सेवा केली तीच परंपरा तुम्ही चालू ठेवा. लोकांचा आशीर्वाद हा तुम्हाला मिळेल याची खात्री या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी समोर.